चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात खळबळ, अनोळखी महिलेचा खून उलगडला। प्रेमसंबंधातून घडला थरारक प्रकार, आरोपी जेरबंद। जत तालुक्यात सोमवारी घडलेली अमानुष आणि अंगावर शहारे आणणारी खुनाची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत आरोपीला अटक केली। प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या वादातून हा खून झाल्याचं तपासात समोर आलंय। दिनांक 30 मार्च 2026 रोजी जत वळसंग रोडवरील अमृतवाडी गावाच्या हद्दीत ज्योतिबा सिद्धप्पा कोरे यांच्या शेतात अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता। हा मृतदेह मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी पडलेला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला। प्राथमिक पाहणीतच खून अत्यंत क्रूरपणे केल्याचं स्पष्ट झाले। आरोपीनं महिलेचा गळा कापून तिची हत्या केली। त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून डोक्यावर दगडानं वार करून चेहरा विद्रूप केला आणि त्यावर ऍसिड टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या अमानुष प्रकारामुळे जत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळावरून पोलिसांनी काही अन्नपदार्थ तसेच एक बॅग जप्त केली। मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्यानं हा खून सुमारे 24 तासांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। दरम्यान तांत्रिक आणि गोपनीय तपासाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली। तिचं नाव सविता विजय घोडके, वय वर्ष 32, राहणार कडेगाव, जिल्हा सांगली असं असल्याचं निष्पन्न झालं। तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी संशयित सिद्धप्पा मल्लाप्पा आगमांडू गोड, वय वर्ष 37, राहणार उंदीर, तालुका जत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आणि मृत महिला यांच्यात पूर्वीपासून ओळख होती। आरोपी महिलेवर लग्नासाठी दबाव टाकत होता। या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। या वादातूनच संतापाच्या भरात आरोपीनं महिलेचा खून केला। त्यानंतर ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर ऍसिड टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, LCB सांगली यांच्यासह पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली। हेड कॉन्स्टेबल दीपक वळसंगकर, राजेंद्र सावंत, कॉन्स्टेबल सागर करंडे, नाताखोत सय्यद अली मुल्ला तसेच जत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। या घटनेमुळे जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पुढील तपास पोलीस करत आहेत।